मित्रांनो, कांदा पिकामध्ये आपण पहिली फवारणी कधी करायला पाहिजे, त्याचबरोबर ही फवारणी करताना आपण कोणत्या-कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि ही फवारणी करत असताना आपण कोणत्या-कोणत्या बुरशीनाशकाची वापर केला पाहिजे, कोणत्या कीटकनाशकाचा वापर केला पाहिजे, या संपूर्ण गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओमधून घेणार आहे। परंतु तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असेल तर नक्कीच आपल्या हेल्पिंग फार्मर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून कांदा पिकाविषयी नवनवीन माहिती मी चॅनलच्या माध्यमातून वारंवार घेऊन येत असतो आणि शेतकरी बंधूंना त्या पद्धतीने चांगला फायदा देखील आपल्या पिकामध्ये पाहायला मिळतो। शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये साधारणतः आपल्याला 25 ते 30 दिवसांनी पहिली फवारणी करून घ्यायची आहे। आता पहिली फवारणी करत असताना आपल्याला या फवारणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। कारण कांदा पिकामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला बुरशीचंच प्रमाण दिसते। त्यामध्ये तुम्हाला करपा असू द्या, लवकर येणारा करपा आहे, उशिरा येणारा करपा आहे, मानमुळी आहे, त्याचबरोबर आपल्याला पीळ रोग आहे, अशा पद्धतीने काही बुरशी जी आहे ते आपल्या कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला कांदा पिकामध्ये पहिली फवारणीमध्ये आपल्याला एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। त्यामध्ये तुम्ही कोणतं घेऊ शकता, चांगल्या पद्धतीचं प्रोपिकोनाझोल 25% घटक असणारा, म्हणजेच तुम्ही क्रिस्टल कंपनीचा टील घेऊ शकता। टीलचा जो वापर आहे आपल्याला 10 मिली प्रति पंप 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही आणखी यामध्ये एक बुरशीनाशक ऍड करायला पाहिजे, कारण हे जे बुरशीनाशक आहे यामध्ये झिंक देखील आहे। तर ते कोणतं, तर ते आहे सिंजेंटा कंपनीचं क्युमानियल। क्युमानियलचा वापर तुम्हाला 40 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी करायचा आहे आणि कांदा पिकामध्ये हे बुरशीनाशक अशा दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचे आहे। त्यानंतर दुसरं, आपल्याला रसशोषक कीड असू द्या किंवा बारीक सुरी कळी असू द्या, यासाठी तुम्ही लान्सर गोल्ड 40 ग्रॅम ने घेऊन आपल्या कांदा पिकामध्ये फवारणी करायची आहे। आणि लान्सर गोल्ड घेतल्यामुळे आपल्याला रसशोषक कीड जे आहे त्याला वरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे झालेलं पाहायला मिळेल। मित्रांनो, कांदा पिकामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये आता या ठिकाणी साधारणतः आपण जर बघितलं तर टॉनिकची कुठलीच आवश्यकता नाही। तुम्ही टॉनिक घेणे टाळलं तरीही हरकत नाही। त्यामुळे कांदा पिकामध्ये तुम्ही टॉनिक घेण्याची गरज नाही। परंतु ज्या शेतकरी बंधूंच्या कांद्यामध्ये तुम्हाला क्वालिटी वाटत नसेल किंवा वाढ कमी वाटत असेल तर तुम्ही एखाद्या टॉनिकचा वापर करू शकता, ज्यामध्ये तुम्ही इसायबेनचा वगैरे वापर करू शकता। 40 मिली प्रति पंप असं घेऊन इसायबेनचा वापर आपल्याला करायचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने कांदा पिकामध्ये आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायची आहे। मित्रांनो, कांदा पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात जे काही कांदा पिकाविषयी नवनवीन व्हिडिओ वारंवार येत असतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि तुमचं कांदा पिकामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी ते मदत होईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन। धन्यवाद।